नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष. अशा या हिंदू नववर्षाचं स्वागत मुंबईसह राज्यभरातील विविध ठिकाणी शोभायात्रा काढून करण्यात आली. पनवेलमध्ये खांदा कॉलनीमध्ये ही भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. हिंदू नववर्ष स्वागत समिती खांदेश्वर यांच्या वतीनं काढण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत महिला मोटरसायकल पथक, लेझिम पथक, तलवारबाजी पथक, ध्वज पथक, सायकल पथक, चित्ररथ, टाळनाद पथक, वारकरी, भजन मंडळी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे यंदाचे हे 4थे वर्ष असून अशा या शोभायात्रेत आबा देसाई, शिरीष देशमुख, प्रशांत कोळी, नेहा मुळीक, निर्मला गुंडरे, विनोद करंजेकर, भारती मिश्रा आदी मान्यवरांसह पारंपरिक वेशभूषेत हजारो खांदेश्वरवासीय सहभागी झाले होते. पाहूया याचीच काही क्षणचित्रे. हिंदू नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. चैत्र नवीन वर्ष, चैत्रचा गुढीपाडवा नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष आहे. आपण ते विसरत चाललो होतो. शोभायात्रेच्या निमित्तानं परत जागरण झालेलं आहे आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या. सोसायटीतली सगळी मंडळी बाहेर येऊन स्वागत करतायत, त्यांनाही शुभेच्छा नवीन वर्षाच्या. दिवसेंदिवस हा सोहळा वाढत जातो आहे. हे 4थं वर्ष आहे इथलं खांदा कॉलनीतलं स्वागत यात्रेचं, परंतु खूप उत्साहाने सगळेजण या आनंदात सहभागी होत आहेत. खूप चांगलं. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हिंदू नववर्ष आजपासून सुरुवात होतं असं ही शोभायात्रा यावर्षी आपल्या या खांदा कॉलनीत सुरू आहे आणि अशीच पारंपरिक जी शोभायात्रा अशा पद्धतीने लेझिम, ढोल पथक, लाठीकाठी असे विविध प्रकारे आधी 2 महिन्यापासून सराव करत असतात आणि ह्या सरावाचा परिणाम म्हणून ही मोठी यशस्वी शोभायात्रा होत असते. प्रशांत कोळी ह्या सगळ्या शोभायात्रेसाठी अथक परिश्रम करत असतात आणि सगळ्या खांदा कॉलनीमध्ये गेल्या 4 वर्षापासून हे 4थं वर्ष आहे आणि ही अशी शोभायात्रा ही यशस्वी होत असते. अशाच प्रकारे मोठ्या संख्येने सर्व हिंदूंनी एकत्र यावे आणि हिंदू एक सामर्थ्यशाली धर्म आहे आणि आपला हा हिंदू समाज एकत्र राहिला पाहिजे आणि अशा प्रकारे
जे पाश्चिमात्य विचार आणि पाश्चिमात्य संस्कृती जी आपल्या देशामध्ये आज वाढताना दिसते आहेत, त्याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम लहान मुलांना घेऊन विविध प्रकारचे वेशभूषामध्ये शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, अशा प्रकारच्या वेशभूषा ह्या सगळ्या कार्यक्रमात केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एक उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या खांदा कॉलनीमध्ये सगळ्यांना या शोभायात्रेनिमित्त मिळत आहे. सिद्धेश्वर शोभायात्रेची हे 4थं वर्ष आहे आणि बऱ्याच संस्थांनी याच्यामध्ये भाग घेऊन आपला सहभाग दाखवलेला आहे. आपण सगळेजण बघतच आहोत किती मोठी रॅली निघालेली आहे. बऱ्याच म्हणजे नागरिकसुद्धा इथे पाहायला उपस्थित आहेत. गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमचं हे जूनपर्यंत 4थं वर्ष झालं चालू आहे. योगा ग्रुपच्या वतीनं आम्ही करतो आहोत. आमची 4 वर्ष झालं रॅली चालू आहे आणि या रॅलीमध्ये प्रत्येक वेगवेगळे पथक असतात. खूप अगदी शिस्तबद्ध आणि 1 महिना अगोदरच तयारी असते आणि शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही ते पूर्ण करतो. अगदी गुढीपाडवा यात्रा खूप जोरात जोमाशात निघालेली आहे आणि यावर्षीचा वेशभूषा हे एक मोठं एक आम्ही वेगळं हे ठेवलेलं आहे. तर आमचा ग्रुप आहे ध्वज पथक आणि तलवार, तर त्याच्यासाठी ह्यांचं खूप छान सादरीकरण झालेलं आहे. बरेच असे काही ग्रुप आहेत वेशभूषा करून आलेले आहेत आणि ही शोभायात्रा भव्य आणि दिव्य होत आहे. मेरा नाम भारती मिश्रा है और हमारी संस्था का नाम सहयोग स्नेह सेवा संस्थान है. ये शुभ नववर्ष यात्रा जो है वो 4 साल से हो रही है और हम लोग 4 साल से इसमें भाग ले रहे हैं और सनातन के लिए हम लोग हमेशा आगे बढ़कर काम करते हैं. सनातन की विजय हो. जय जय सनातन. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही जीवनयुक्त मिशन पनवेलतर्फे ह्या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेलो आहोत. सद्गुरूंचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. जीवनविद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित ही विश्व प्रार्थना जी आहे की संपूर्ण जगातल्या लोकांसाठी ही विश्व प्रार्थना आहे. ही प्रार्थना म्हणून आपलं कोट कल्याण करून घ्यावं. हे ज्ञानाचं भांडार आहे. ज्ञान हाच देव, पर्यावरण हाच नारायण, नंतर अभ्यासा कंटा भाग्या टाळ अशा प्रकारचे अमृतोच्चार छोटे छोटे त्यांनी निर्माण केले की ही जग सुखी व्हावं आणि हिंदुस्थान राष्ट्र सर्व प्रगत देशाच्या पुढे जावं हा संकल्प. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.